तर इंद्रायणी संवर्धन जे चालू आहे, ते कसं म्हणजे तुम्ही महिन्यातून एकदा गोळा होता, आठवड्याला 2 आठवड्यातून एकदा कसं स्ट्रक्चर काय त्याच्यामध्ये? तर आपलं एक बेसिक ठरलेलं आहे, की दर 15 दिवसाला एका महिन्यातनं आपण इंद्रायणीच्या घाटावरती जाणार. घाटाची स्वच्छता करणारच, पण इंद्रायणीचं जे नदीपात्र आहे, त्याच्यामध्ये उतरून जो काही कचरा आहे आणि तो कचरा आजचा नाहीये. कचरा 10 वर्षापूर्वीचाही म्हणू शकतो आपण, 4 वर्षापूर्वीचाही म्हणू साठलेला आहे, पूर्ण साठलेला आहे. आत्ताची नुकतीच जी आपली मोहीम झाली ना, तर त्या मोहिमेला आम्हाला जुन्या शिळा सापडल्या. त्या शिळेवरती त्रिशूळ आहेत. अजून आपण त्या घाटावरती ठेवलेले आहेत. काली मातेची जुनी मूर्ती सापडली आणि पूर्ण खाली. आता कसं उन्हाळा आहे म्हणून पात्र पूर्ण खाली गेलेलं आहे. तर बऱ्याच जुन्या गोष्टीही सापडतात. म्हणजे फार जुन्या-जुन्या वेळेस काय म्हणतात जुनं म्हणजे कसं 5-6 वर्षापूर्वी गणपती विसर्जन केलेले असतील ना, ते पण संवर्धन करताना पायाशी येतात. आम्ही तेही बाहेर काढतोय. पाया पडून आम्ही परत बाजूला ठेवतोय. ते जे काही देवी-देवतांचे किंवा आपले सगळे जे धार्मिक गोष्टी असतील, त्याची आपण जे आळंदी नगर परिषद आहे, त्यांना सांगून एक वेगळं सेपरेट हे केलेलं आहे. जी काही कचऱ्यासाठी ट्रॉली आपण आणतो. दर मोहिमेला 2 ट्रॉली येतात. त्या 2 ट्रॉली 2 वेळा पूर्ण भरून एम्प्टी होतात. एवढा आपण कचरा गाळ त्यातनं काढतोय. तर एक बेसिक सूचना आपल्याला तिथं हीच आहे, की देवी-देवता जे काही आपल्या मूर्ती आहेत, धार्मिक गोष्टी, रुद्राक्षाची माळ असो, स्फटिकाची माळ असो, फोटो असो, तिथं जर आपल्याला सापडलं, तर ते एक वेगळं जागी ठेवायचं.